पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपलं मांडुक्य उपनिषद चालू आहे. त्याच्यामधले आपण 3 मंत्र बघितले आहेत. त्या मंत्रांना पुन्हा कदाचित एकत्रित नंतर बघायची वेळ येईल, पण आता त्या 3 मंत्रांचा आपण विचार केला आहे. आणि हा जो 4था मंत्र आहे त्या मंत्राचा आज आपण 4थ्या 5व्या जमेल तसा विचार करूया. आपण बघितलं आहे की मांडुक्य उपनिषदाने आपल्याला आत्म्याच्या 4 भागामध्ये विभावून त्याची कार्य, त्याचं महत्त्व, त्याचं स्वरूप सर्व काही सांगितलं आहे. त्यात काल आपण त्या 4 भागापैकी एक भाग म्हणजे जागृती ही आमच्या देहाची जी अवस्था आहे, आपल्याला माहिती आहे आपण ह्या शरीरामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्थांचा अनुभव नित्य घेत असतो. आणि 4थी जी तुर्यग आहे तो अनुभवण्याचा विषय आहे. त्या अध्यात्म क्षेत्रातलं विशेष असं ज्ञानाचं स्वरूप आहे. त्यामुळे आता काल जागृती ह्या विभागामध्ये आपण पाहिलं की जागृतीचा प्रांतही प्रचंड मोठा आहे. त्या जागृतीच्या प्रांतामध्ये सर्व काही येतं. आपल्या साधना उपासनांच्यापासून सर्व काही गोष्टी येतात आणि त्या सगळ्याचा आपण परामर्श काल घेतला आहे. आता दुसरी अवस्था जी आहे ती स्वप्नाची अवस्था आहे. त्या स्वप्नावस्थेमध्ये काय घडतं हे आपण आता पाहूया. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, जसा जागृती हा स्थूलाचा भोग आहे, स्थूल भूक असं म्हटलेलं आहे. तर आता इथे कसं आहे, ही स्वप्न अवस्था आहे. हे जे स्वप्नाचं स्थान आहे, स्वप्नस्थानो अंतःप्रज्ञा, हे स्वप्नाचं स्थान हे अंतरंगातली जाणीव देणारं, सूक्ष्म जाणीव देणारं असं. हा कसा आहे आत्मा? हा अंतर्मुख आहे, हा अंतःप्रज्ञ आहे, तो आतलं जाणणारा आहे. सप्तांग, त्याची ही 7च अंग आहेत. जशी काल आपण जागृतीची अंग पाहिली ती पुन्हा आज बघायची काय आपल्याला गरज नाही. छाती, मान, मस्तक हा वरचा भाग, नंतर पोट, पाठ हा मधला भाग, आणि हात आणि पाय असे 7 भाग झाले. 19 मुख हा कालच्याच सारखं. तो ह्या संबंधसृष्टीला जे जाणतो ते 19 मुखांनी जाणतो. ही 19 मुखं कोणती आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 प्राण आहेत, असे हे 15 झाले. आणि त्यानंतर अंतःकरण चतुष्टय, जे अंतःकरणाचे 4 विभाग, ते अंतःकरण चतुष्टय मिळालं किंवा यात मिळवलं की 19 भाग झाले. म्हणजे 19 मुखांनी तो ह्या जगाला जाणतो. प्रविविक्त भूक, आता ह्याचा अनुभव कसा आहे? तो कसा होता? स्थूल भूक, तो स्थूलाचा अनुभव घेणारा होता. हा कशाचा अनुभव घेणारा आहे? हा प्रविविक्त भूक, अगदी सुटे 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 अनुभव. स्वप्नामध्ये स्वप्न पडत राहतात. झोपेमध्ये आपण म्हणतो हो काही कळतच नाही, किती वेळ स्वप्न पडत होती कोण जाणे, काय असंबद्ध होती, काही तसा अर्थ कळत नव्हता, पण काहीतरी स्वप्न पडत होती. हे जे आपल्याला जाणवतं हे सगळं विस्कळीत आहे, याला सुसंगती नाही. असं असतानासुद्धा त्या ठिकाणी ते सगळं दृश्य आपल्याला दिसत असतं, अनुभव आपण घेत असतो, आपण ऐकत असतो, पाहत असतो, खात असतो, बोलत असतो. क्वचित स्पर्शाचा पण अनुभव घेतो की आपण एखाद्या मंदिरात गेलो आहोत, आपण तिथे तीर्थ घेतलं आहे, तिथल्या सत्पुरुषांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवला आहे,
आणि त्यावेळी ते अगदी सत्य वाटतं, सत्य असतं असं आता आपण पुढे बघू. काही घटना अशा असतात की त्या स्वप्न संकेत देणाऱ्या असतात आणि त्या घटनांच्यामध्ये केवळ हे भासमान राहतं असं नाही, त्यालाही काही संकेत असतील. त्या संकेतानुसार काही गोष्टींचा अनुभव मनुष्य स्वप्नद्वारा पण घेतो. परंतु ते अनुभव त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रविविक्त भूक, अगदी सुटे सुटे असे अनुभवांच्या प्रसंगांची मालिका असते. क्वचित अगदी प्रविविक्तच असतात, एकापासून एक लांब असतं. एकदा स्वप्न पडतं, मध्ये गाढ झोप लागते, पुन्हा काहीतरी स्वप्न पडतं, मग आपण पुन्हा जागे होतो. हे सगळं कोण घडवून आणतो? तिथे काल जसं आपण बघितलं की वैश्वानर घडवून आणतो, की तो संबंध आम्हाला, आपण ते पुन्हा पुन्हा विषय मांडायला नको, पण आम्हाला निरनिराळ्या योनीतून फिरवणारा, आमच्याबरोबर फिरणारा, आमच्या हृदयात राहणारा असा जो वैश्वानर आहे तो त्या स्थूलाचा उपभोग घेतो. तर इथे हा तैजस नावाचा आत्मा आहे. तैजस का म्हटलं त्याला? कारण आमच्या स्वप्नाची सर्व सृष्टी तो आपल्या तेजाने निर्माण करतो. कारण केवढेसे डोळे, त्याची केवढीशी बाहुली, ते दृश्य किती, पण आपण डोंगर, दर्या, काय हिमालय, काय मानसाचं दर्शन काय घेत नाही. एकापेक्षा एक अति भव्य भव्य अशा गोष्टी, केवढा मोठा सागर तो, पण त्या एवढ्या अफाट सागराचं दर्शनसुद्धा दूर दूरपर्यंत आपल्याला स्वप्नामध्ये तो दिसतो. आश्चर्य वाटतं आपल्याला की इतकं दर्शन आपल्याला कसं होतं. आणि आपण त्या दर्शनामध्ये, केवळ दर्शनात नाही, आपण हिंडतो, आपण चालतो, आपण धावतो, आपण पळतो, आपण घाबरतो, आपण किंचाळतो. स्वप्नात काहीही घडतं की जर कुणी चोर पाहिला, काही भयप्रद दृश्य पाहिलं, तर मनुष्य त्याला थोडीशी पुन्हा झोप अधिक तरल झाली आणि स्वप्नातून थोडा मनुष्य आणखीन जागृत अवस्थेला आला की त्या स्वप्नाचा भाग थोडा मागे पडतो आणि जागृतीत येताना त्याला वाटतं, अरे मला इतकी भीती वाटली आहे, मी एवढा जोराजोरात किंचाळून कुणाला काहीतरी सांगा, शब्द फुटत नाही आहे. कारण त्यावेळी अनुभव घेताना तो अनुभव लौकिकातला नसतो आणि त्यामुळे पुष्कळ वेळा असं घडतं की मनुष्याला बोलता येत नाही किंवा त्या स्वप्नातून खूप ओरडावं असं वाटलं, चोर आलेत, चोर आलेत, तरी त्याला ते म्हणता येत नाही, बोलता येत नाही. काही वेळा प्रत्यक्ष माणसं ओरडतात, पण काही वेळा स्वप्नातनं माणूस ओरडत उठतो, घाबरून उठतो, त्याला अगदी पार घाम फुटलेला असतो, इतकं त्याचं भय वाढलेलं असतं. अशा खूप गोष्टी आहेत, असे खूप अनुभवाचे स्तर आहेत. कारण स्वप्न ही जी स्थिती आहे ती गाढ झोप आणि जागृती ह्याच्यामधली आहे आणि त्यामुळे ती जी मधली स्थिती आहे त्या स्थितीचं नेमकं स्वरूप काय आहे, ती किती तरल आहे आणि किती डीप आहे, खोल आहे. कारण आपल्याला ॲनेस्थेशिया दिल्यानंतर आपण त्या बेशुद्धावस्थेमध्ये असतो. त्या बेशुद्धावस्थेमधून ॲनेस्थेशिया जसा कमी होत जातो तसा तसा मनुष्य त्या ॲनेस्थेशियातनं आऊट येतो. त्यावेळी वर येताना त्याला काही स्वप्न पडतात, त्याला काहीतरी दिसत राहतं. लोक म्हणतात, बाबा हा येताना ॲनेस्थेशियातनं बाहेर काहीतरी बोलत होता, याचं बोलणं काही कळत नव्हतं. म्हणजे ती जी अर्धवट स्थिती असते ती अर्धवट स्थिती पुष्कळ जागृतीच्या जवळ यायला लागलेली असते आणि त्यामुळे काही जागृतीचे अनुभव घेत आणि काही स्वप्नावस्थेच्या स्थितीमध्ये राहून काही दृश्य आदी पाहत किंवा ती तैजसाची सृष्टी अनुभवत तो त्या स्थितीत असतो. आणि त्यामुळे आणि गाढ झोपेत आहे. गाढ म्हणजे तेथे स्वप्नच पडत नाही अशी स्थिती नाही, पण स्वप्नाला अनुकूल असणारी, सातत्याने काही भाग पुढे जाणारी अशी पण स्थिती असते की त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव घ्यायचा. सावरकरांनी सुद्धा लिहिलं आहे. त्यांच्याही अनुभवामध्ये दर्शन अनुभव स्वप्नामध्ये काही पाहिला आहे. माझ्यासमोरचा मला माहीत असलेला अनुभव म्हणजे स्वामी वरदानंद भारती, आमचे सद्गुरू. लहान होते, सावरकरांच्या विषयी प्रेम होतं आणि सावरकरांचं व्याख्यान मुंबईला व्हायचं होतं. ते व्याख्यान ऐकण्याची त्यांना इच्छा होती आणि म्हणून त्यांना मुंबईला ते व्याख्यान ऐकायला जायचं होतं.
तर त्यांना दासगणू महाराज म्हणजे त्यांच्या आजोबांनी सांगितलं, नाही नाही तुम्हाला जाता येणार नाही, तू काही जाऊ नकोस, मला काही पसंत नाही तू जाऊन असं राजकारणामध्ये इतका रस घेऊन त्याच्यात पडावंस असं. त्यांनी नाही सांगितलं. आता काय करणार, आपण तर काही जाऊ शकत नाही आणि म्हणून ते गेले नाहीत. पण काय भाषण झालं असेल, कारण कायम भाषणांवर बंदी आहे. त्यावेळी सावरकरांच्या भाषणावर बंदी असायची आणि लगेच बंदी यायची. त्याप्रमाणे त्यांच्या भाषणावरती बंदी पुढे आलीच. म्हणजे भाषण झालं आणि ते भाषण लोकांपर्यंत पोचावं न पोचावं याकरता जितके काही प्रयत्न करणं शक्य आहे. पोचावं म्हणजे लोकांनी त्याच्या सायक्लोस्टाईल कॉपीज काढल्या, आपापसामध्ये त्याचं गुप्तपणे वितरण केलं, आणि न पोचावं याकरता तर बंदीच घातली. आणि त्यामुळे हे तिथे पंढरपुरातच आणि त्यांचं व्याख्यान मुंबईमध्ये जाऊ नाही शकले. त्यांना अत्यंत दुःख झालं होतं की काय बोलले असतील, काय बोलले असतील. निरागस मनाचं जे प्रतीक आहे त्याच्यामध्ये ती उत्कटता, ती तीव्रता मावली नाही. स्वप्नामध्ये सावरकर काय बोलले असतील हे त्यांनी ऐकलं. त्यांना सावरकरांचं भाषण ऐकायला मिळालं स्वप्नामध्ये आणि ताबडतोब उठले. ते भाषण त्यांनी जे ऐकलं ते, आणि बुद्धी उत्तम असल्यामुळे जे भाषण आहे ते भाषण लिहून काढलं. आणि पुढे मी आपल्याला म्हटलं तसं त्या भाषणाचं जे प्रती निघाल्या आणि त्या प्रतींचं वितरण गुप्तपणे सुरू झालं. ते वितरित झालेल्या प्रतींमधली एक प्रत त्यांना मिळाली आणि त्यांनी बघितलं. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की सावरकरांच्या भाषणामधला 90% भाग त्यांनी जसाच्या तसा लिहिलेला होता, जो त्यांना स्वप्नामध्ये ऐकायला मिळाला आणि त्या स्मरणात राहून त्यांनी लिहिला. ते म्हणाले, मी पुन्हा कधी लगेच लोकांना दाखवलं नाही, कारण लोकांना वाटेल हा खोटं बोलतो काहीतरी, किंवा त्याचं काही जाहिरात करण्याचं तर कारणच नव्हतं. पण बोलतानासुद्धा घटना म्हणून त्यांनी तो विषय मांडला नाही. म्हणजे स्वप्नाचं आपल्याला एक पैलू सांगते की अत्यंत उत्कटता व्यवहारामध्ये जेव्हा असते त्यावेळी स्वप्नामध्ये दर्शन होतं. संत सत्पुरुषांना मार्गदर्शन होतं. एकनाथ महाराजांना जसं त्यांचे आजी आजोबा त्यांना सांभाळत होते, पैठणमध्ये राहत होते, आणि आजी आजोबांच्या इथून निघाले. का निघाले? कारण त्यांना रोज आंघोळीला गेलं की त्यांचं अत्यंत भावनाशील मन त्यांना सांगत असे की अरे ही गंगा मला बोलावती आहे, ही गंगा मला सांगते आहे की तुझं जे इच्छित की इप्सित कार्य आहे त्याकरता तुला गेलं पाहिजे. की का बोलावते, ती मला काय सांगते, काय माझं कार्य आहे, मला कुठे जायचं आहे, मला माहीत नाही आहे, मी कुठे जावं ह्याची मला कल्पना नाही आहे. त्यामुळे भगवंता तू मला मार्गदर्शन कर, मी जायचं म्हणजे कुठे जायचं. माझ्या आजी आजोबांना सोडून 8-9 वर्षाचा मुलगा जाणार कुठे. त्यांना स्वप्नदृष्टांत झाला, तू दौलताबादच्या किल्ल्यावरती जा आणि त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती एक किल्लेदार आहेत त्यांची गाठ घे. त्याप्रमाणे त्यांनी काय स्वप्न पडलं, कुठे जायचं आहे हे सांगितलं नाही. गंगामाईच्या इथे गेले आणि त्यांनी गोदावरीला सांगितलं की गंगामाय मी निघतो आता इथून आणि मला तू तिथला मार्ग दाखव, मला काही माहीत नाही, घराच्या बाहेर पडलेला एवढासा मुलगा आहे, तू मला थेट त्या देवगिरीच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जा. आणि ठीक आहे, मी आपला पुढचा कथाभाग नको आपल्याला, ते कसे गेले कसे भेटले वगैरे, पण ते निघाले, गेले, पोचले. असे अनेक संकेत आहेत की जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये हा मोठा प्रांत आहे. जागृती आणि गाढ झोप ह्याच्यामध्ये ही तरल स्थिती आहे. पण स्वप्नाची जी तरल स्थिती आहे त्याच्यामध्ये स्थैर्य किती आहे, हालचाल किती आहे, म्हणजे ते कोणत्या कोणत्या गुणांनी युक्त आहे. शेवटी सत्वरजतम आहेतच. अज्ञान आहे त्याच्यामध्ये, रजोगुण आहे म्हणजे खूप खळबळ आहे, चलबिचल आहे, हालचाल आहे. होणारं जे स्वप्न आहे ते स्वप्नही प्रविविक्त सुटसुट आहे, संदर्भ नसलेलं आहे, आपल्याला त्याचा अंदाज घेता येणार नाही असंही आहे. असे जे अनेक प्रकार आहेत. थोडंसं ते स्थिर असेल तर मनुष्याला स्वप्न काही सलग पडतात.
काही विषय त्याला स्वप्नामध्ये त्याच्या लक्षात येतात आणि त्याला वाटतं अरे हे असे आपण इथे गेलो, इतकं झालं, इतकं घडलं, इतकी माणसं भेटली. काळ क्षणाचा असतो, पण आपल्याला ते स्वप्न खूप दीर्घ आहे असं वाटतं. आणि आपण म्हटलं आत्ता तसं अशी काही सांकेतिक स्वप्न पण असतात की जी स्वप्न माणसाला पुढे घेऊन जातात, माणसाला मार्गदर्शन करतात, माणसाला त्याच्यामधून काही वाट, काही दिशा, काही ज्ञान, पुष्कळ गोष्टी आहेत की स्वप्नामध्ये सुद्धा ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे स्वप्नाच्या प्रांतामध्ये आपल्याला पुष्कळ काही समजून घेण्यासारखं आहे. ते इथे म्हणतात की हा विषय कसा आहे, अंतर्मुख आहे, हा आतला विषय आहे, हा बाहेरचा विषय नाही आहे. कारण बाहेर स्थूलाचा विषय आहे, हा विषय आतला आहे. नंतर अंतःप्रज्ञा आहे. हा कसा आहे तर ह्याची जी जाणीव आहे, प्रज्ञा ज्ञान आहे, प्रज्ञा, त्या प्रज्ञेपासून प्रज्ञा, अंतरंगामध्ये जे जाणलं जातं ते, असा तो अंतःप्रज्ञा आहे. त्यामुळे जे जाणलं जातं ते अंतरंगामध्ये जाणलं जातं, ते बहिरंगात नाही जाणलं जातं. आणि त्यामुळे ते म्हणतात की यालाही 7 अंग आहेत, असावीच लागतील. जे सगळं स्थूलात दिसतं तसंच स्वप्नामध्ये दिसलं तरच आम्हाला कळेल ना. कारण माणसं, जनावरं, घरदार, मंदिरं, आपल्याला सगळ्याचं दर्शन होतं. गंगा, समुद्र, अशा खूप गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसत असतात. या सगळ्याच्या दृश्याकरता अशी सप्तांग पाहिजेत, असाच देह पाहिजे. आणि अशाच प्रकाराने त्याला बघण्याची ती 29 मुख, ती 19 मुखही त्याच्याकरता पाहिजेतच. कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे एका मुखाने आणि एका अंगानेच सगळं मिळतं ज्ञान असं नाही आहे. त्याकरता कधी 4 अंग लागतील, कधी 5 अंग लागतील, कधी 7ही अंग लागतील. कधी दृश्य जे आहे ते फक्त डोळ्यांनी पाहण्यासारखं असेल, तर कधी डोळ्यांनी पाहता पाहता अनुभवण्यासारखं असेल. तुकाराम महाराजांच्या सारख्यांना वगैरे स्वप्नामध्ये भगवंतांनी दृष्टांत दिला आहे. आता स्वप्नातला दृष्टांत राघव चैतन्यांनी त्यांना स्वप्नात द्यावा. आता तो दृष्टांत दिला तेव्हा तुकाराम महाराजांनी सगळंच अनुभवलं ना. त्यांना डोळ्यांनी पाहिलं, त्यांचे शब्द कानाने ऐकले, त्यांनी दिलेला मंत्र घेतला, त्यांनी जे काही बोलून सांगितलं किंवा जी काही आज्ञा केली की काय करायचं आहे तुला, कुठे राहायचं आहे तुला, तुझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय, काहीतरी सांगितलंच असेल, ते सगळं ऐकलं. ह्या सगळ्यामध्ये अनुभव जे आहेत ते क्वचित आपल्या जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यातल्या किती तन्मात्रा त्याच्याकरता आवश्यक असतात आपल्याला माहीत नाही. त्यातल्या किती भावछटा त्यामधून मिळणारे आपण अनुभवत असतो आपल्याला माहीत नाही. परंतु स्वप्नामध्ये अशा प्रकारे 7 अंग आणि 29 मुख, 19 मुख आणि 7 अंग जी आपल्याला स्थूलाकरता भगवंतानी दिलेली आहेत तीच सगळी स्वप्नात आहेत. परंतु स्वप्नातला तो पडदा केवढासा आहे, त्या एवढ्याशा पडद्यावरती हे सगळं सूक्ष्म रूपात आहे, हे काही स्थूल रूपात नाही आहे. याची स्थिती जी आहे ती सूक्ष्म रूपात आहे. आणि त्यामुळे इथे अनुभव घेताना बाहेरच्या जगाचं आपल्याला भान नसतं. आपण त्या स्वप्नावस्थेमध्ये असतो आणि जाग आली आपल्याला, तर जाग आल्याबरोबर आपण उठतो आणि अरे आपण स्वप्नात होतो वाटतं. कधीकधी स्वप्न आणि जागृती यातलं अंतर इतकं तरल असतं की आपल्याला क्षणभर कळत नाही जो अनुभव आपण घेतला तो स्वप्नातला घेतला का जागृतीतला घेतला. कारण गंगेच्या किनाऱ्यावर आहोत, यमुनेच्या किनाऱ्यावर आहोत, तिथे किनाऱ्यावर पाऊस पडतो आहे किंवा आपण यमुनेमध्ये गेलो आहोत, तिच्या मूळ स्थानापाशी, उगमापाशी गेलो आहोत, तिथलं जे उष्ण जलधारा आहेत त्या उष्ण जलधारेच्या जवळ गेलो आहोत, पाण्यात उभे आहोत आणि तिच्या जलामध्ये आपण त्या स्नानाचा अनुभव करत आहोत.
असं वाटत नाही की हे आपण स्वप्नात पाहतो आहोत. त्यावेळी आपण प्रत्यक्षात तिथे आहोत अशी जाणीव होते. आणि काही स्पर्श किंवा काही दर्शन जे काही तिथे होतं ते स्वप्नातलं आहे असं माणसाला वाटत नाही, जागृतीतलं आहे असं वाटतं. मनुष्य मनोरथाने कुठे जातो, जसा मानस आहे. मानसाच्या दर्शनाला निघालो आणि मानसाच्या किनाऱ्यावर आपण जेव्हा येतो तेव्हा कैलास समोर दिसत असतो. पण माहिती आहे आपल्याला की ह्या कैलासाचं टोक आपण नाही पाहू शकत. मानसाचा किनारा, मानसाचं रूप आपण पाहू शकतो, पण तो मानसही आपण जेव्हा जागृतीत असतो, हे स्वप्न नसतंच, जागृतीच्या स्थूलामध्ये मिळणारा एक सूक्ष्म अनुभव असतो, पण तोही स्थूल असतो. आपल्याला सांगते मी की जो अनुभव मला सांगितला तो एकांनी की मानसाच्या यात्रेला, फक्त मी नाव सांगत नाही कारण प्रसिद्ध व्यक्ती आहे म्हणून, तर त्या मानसाच्या किनाऱ्यावरती गेले आणि स्नान वगैरे मानस सरोवराचं करायचं म्हणून स्नानं झाली आणि त्यांच्या पत्नी म्हणाल्या आता एक मानसाचा फोटो काढते. आणि त्यांनी जिथे स्नान केलं होतं त्याच किनाऱ्यावरचा त्यांनी फोटो काढला. तर त्यांना आश्चर्यच वाटलं. तो जो घेतला मोबाईलवरचा फोटो, तिथेच मानसामध्ये काहीच नाही आहे, साधं जल वाहतं आहे, मंद लाटा जवळजवळ नाहीत मानसाला म्हणण्या इतक्या त्या लाटा मंद गतीच्या आहेत. आणि त्या म्हणाल्या इथे काही हालचाल नाही, सगळी नीरव शांतता आहे, दुसरं काही नाही, इथे काही दिसत नाही. तर त्यांच्या फोटोमध्ये मात्र त्या मानसाच्या जलामध्ये राजहंस आहेत आणि थवेच्या थवे जात आहेत. जे काही छोटंसं व्हिडिओ शूटिंगसारखं केलं त्यांनी फोटो घेताना, तर त्या म्हणाले हे आलं कुठून? माझ्या हातात व्हिडिओ शूटिंग आहे आणि मी आता ते जल पाहते आहे, तिथे काहीच नाही आहे, पण याच्यावरती आहे. आता याला काय म्हणायचं? हा अनुभव जागृतीचा म्हणायचा का हा अनुभव जागृतीच्या पलीकडचा म्हणायचा का तिथे असणाऱ्या गोष्टी जागृतीत न दिसणाऱ्या आहेत म्हणायचं? असं कितीही आपण म्हटलं तरीसुद्धा अज्ञाताचा प्रांत कायम राहतो, अज्ञात राहतं. जसं स्वप्न आहे, आपण आता सांगायचा विषय आपला स्वप्नाचाच आहे की कैलास कसा असेल, कसं कैलासाच्या किनाऱ्यावर आपण जाऊ शकू? नाही जाऊ शकणार. तिथे जेव्हा किनाऱ्यावर बसलो तेव्हा असं वाटलं की अरे पक्षी होऊन सुद्धा तिथे जाता येईल की नाही माहिती नाही, पण पक्षाला काहीतरी उड्डाण करता येईल तसं आपल्याला थोडंसं काहीतरी उड्डाण. आपण आपल्या ठिकाणी वेगवान पक्षी कोण आहे? आपलं मन आहे आणि आपले मनोरथ आहेत. ह्याच्यापेक्षा आपल्याकडे दुसरं वेगवान काय, जगातच दुसरं काय वेगवान आहे? मनाच्या गती इतकी तर गती कोणाला नाही, आणि मनाला अप्रतिहत गती आहे ती. त्या गतीला कोणी रोखू शकत नाही, रोधू शकत नाही. असं वाटलं की अरे आपलं मन तर तिथे जाऊन पोचू शकतं, त्याला तर काही अडचण नाही आहे. आणि त्यामुळे जाता काय येत आहे, आपली कल्पना फक्त जाते. पण त्यामुळे तिथे त्या किनाऱ्यावरती एक असं काव्य सुचलं, मनोरथा चल त्या नगरीला. तिथे म्हणाले की शंकरांनी जिथे निवास केला आहे त्या नगरीला मनोरथा तूच आहे, तू तर दुसरं कोणी नाही आहे. की कदाचित विहंगाने विहार केला असेलही त्या नगरीशी, पण विहार करायला मनोरथाला जायला काय अडचण आहे? कारण मनाने रंगवावं आणि पोचावं. आता ह्याला काय म्हणावं? जेव्हा मनुष्य एका स्थितीमध्ये जेव्हा त्याचा अनुभव घेतो आणि असं त्याला वाटतं की आपण तिथपर्यंत जाऊन पोचलो, आपण ते पाहिलं, ही पण एक तरल स्थिती आहे की जागृती आणि स्वप्न ह्याच्यामधली जाणीवेची स्थिती आहे. ती जाणीव काय आहे? तिने जागृतीचा किनारा पुरता सोडला नाही आहे आणि स्वप्नाच्या किनाऱ्यामध्ये ती पूर्ण रमलेली नाही आहे किंवा डुबलेली नाही आहे. अशी पण स्थिती आहे की जी अशी एक बधीर स्थिती आहे, अशी एक अनुभवाच्या दृष्टीने जागृतीच्या पलीकडे गेलेली, जागृतीच्या भानावर नसलेली,
पण स्वप्नाच्या रंजनातही नसलेली अशी पण स्थिती आहे. अर्थात त्या स्थितीचा इथे विचार सांगितला नाही. हा प्रांत, ती स्थिती आत्ता आपण विचारात घेतली नाही. स्वप्नाच्या प्रांतात आहोत. स्वप्नाचा प्रांत कुठे सुरू होतो आणि जागृतीचा प्रांत कुठे संपतो हे आपण अगदी म्हणजे त्याला आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट्स म्हणतो तसं काही अगदी अभेद्य अशी भिंत त्या दोघांमध्ये उभी राहत नाही. असं असू शकतं. अशी एक जी भानरहित अवस्था असते, जी जागृतीत येते, ती कुठे जाते? कारण हा जो तैजसा आत्मा आहे हा सूक्ष्माचा अनुभव घेत असतो. हे सूक्ष्म अनुभव मनुष्याला जेव्हा येतात त्यावेळी आपण पुन्हा बघणारच आहोत. आज आपण फक्त ह्या तीनही अवस्था पाहून घेऊ. तर जो सूक्ष्माचा अनुभव आहे तो सूक्ष्माचा अनुभव केवळ स्वप्नातच येतो असं नाही. तो आत्मा, तो जो तैजस आत्मा आहे तो आम्हाला अनेक प्रकारचे अनुभव असे समोर आणून देतो. ही जे स्वप्नामधला अनुभव आहे या तैजसाने आपल्या सृष्टीत निर्माण केलेला आहे. त्या तैजस आत्म्याचं काम काय? तो त्याच्या ठिकाणी ते रंगवतो. माणसानी आता साधी गोष्ट आहे, झोपलेला असतो आपण, अगदी नक्की स्वप्नच असतं ते. पण आपण स्वप्नामध्ये जे पाहतो, जे बोलतो, जे घडतं ते सगळं घडलेलं काय ठीक आहे, काय विशेष काही मोठं दखल देण्यासारखं नसतं. तो विषय, ती घटना किंवा तो काळही आपण विसरून जातो. आणि नंतर केव्हा तरी अरे बरोबर तशीच माणसं, आपण तसेच सगळे टेबलवर बसलो आहे, आपल्या गप्पा पुन्हा त्याच चाललेल्या आहेत. जे त्या स्वप्नामध्ये आपण अनुभवलेलं होतं, जे बोलले होते, जेवढी माणसं उपस्थित होती, ते स्वप्नात पाहिलं ते आत्ता अरे आपल्याला असं वाटतं हे आधी घडून गेलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे, हे काय आहे बरं? मग माणूस म्हणतो कदाचित आपल्याला पूर्वी स्वप्न पडलं असेल आणि त्या स्वप्नामध्ये हा अनुभव आपण घेतला असेल. घेऊ शकू का असा अनुभव? घेऊ शकू. कारण असं आहे, काळाला मर्यादा नाही ना घालता येत. काळ जो आहे तो ह्या इथे आज आत्ता आम्ही अनुभवतो आहे, पण काळ अनंत आहे. त्या काळावरती जे उमटायचं आहे ते आज जे उमटलं आहे ते त्याच्या आधीच केव्हा तरी मनाच्या पातळीवर त्यांनी उमटवलं आहे. मग ते मनाच्या पातळीवर उमटवताना काळ उमटवतो का आमचं हा तैजसा आत्मा उमटवतो? कारण काय असतं, ती जी आमच्या मनाची स्थिती, ती जी मनबुद्धीची तरलता, ती काय आणि कसं कार्य करत असते आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आम्ही केव्हाचं काय कुठे पकडतो हे आपल्याला कळत नाही. त्या स्वप्नामध्ये जेव्हा आपले पूर्वसंस्कार किंवा संस्कार किंवा वासना या जर स्वप्नामध्ये दृश्य होत असल्या तर त्या कशा दृश्य होतात, का म्हणून दृश्य होतात, केव्हा दृश्य होतात? त्या दृश्य होताना त्याच्यामागे तर्क काय? काही नाही, आपण नाही सांगू शकत. त्या स्वप्नस्थितीमध्ये एक जर सात्विक अशी स्थिती आली, कारण शेवटी स्वप्नावस्था जी आहे ती काही पूर्ण सत्वाचा अंश नाही. राजस, सात्विक आणि तामसिक तिन्ही गोष्टी त्यात मिसळलेल्या आहेत. रजोगुण जास्त असेल कारण त्या ठिकाणी तो तैजसा आत्मा आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने ते सगळं चित्रपटासारखं रंगवत असतो, ते निर्माण करत असतो. त्यामुळे निर्मिती ही त्याची आहे आणि निर्मितीमुळे आम्ही पाहतोय ती सूक्ष्म निर्मिती आहे. त्यामुळे कदाचित रजोगुण अधिक असेल पण त्याच्यामध्ये सत्वगुणही कमी असतो असं नाही. आधुनिक काळामध्ये फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा स्वप्नाचा विषय हा सांगताना मोठा फक्त विकृतीच्या बाजूनीच सांगितलेला आहे. वास्तविक पाहता ही जी स्वप्न पडतात आणि आमची जागृत अवस्था असते, त्यांनी असं म्हटलं आहे की अंतर्मन जे आहे ते म्हणजे स्वप्नाची स्थिती ज्याच्यात प्राप्त होते किंवा अंतःप्रज्ञ आहे तो, तर ती जी अंतःप्रज्ञ आहे, अंतरंगातली जाणीव आहे, ती अंतर्मुखता आहे. ती अंतर्मुखतेचा प्रांत किती आहे? जागृतीच्या प्रांताच्या कितीतरी अधिक आहे.
त्याला आपल्याकडचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे हिमनगाचं, की हिमनग जसा जलाच्या स्तराच्या वरती एक अष्टमांश असतो आणि त्याच्या खाली 7 अष्टमांश असतो. म्हणजे 8 हे जर त्याचं युनिट धरलं तर त्याचं 1 युनिट फक्त वर दिसतं, 7 युनिट्स तो खाली असतो. 7 भाग खाली आहेत, 1 भाग वर आहे. म्हणजे स्थूलामध्ये आमची बुद्धी, आमचं मन जे काम करत असतं त्याच्यापेक्षा अंतर्मन किंवा ही जी अंतःप्रज्ञा, ही अंतर्मुखता ही जी आहे, ही आम्हाला आमचं ते आतलं मन काय करत असतं आम्हाला माहीत नाही, आतली बुद्धी त्याला कुठे घेऊन जात असते माहिती नाही. पण घटना घडतात त्या स्वप्नाच्या ठिकाणीसुद्धा अतर्क्य अशा घटना घडू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर संस्कार वर येणारे, ज्याला सरफेस होणं म्हणतो, वरती येऊन आविष्काराला येणारे संस्कार, ते प्रत्यक्ष कार्यकारी होणारे संस्कार थोडे असतात. पण अंतर्मनामध्ये असणारे संस्कार हे त्याच्या 7 पट अधिक असतात. त्याचं कारण असं आहे, समोरचा मनुष्य आहे, पुष्कळ रागावला आहे, त्याला उत्तर द्यायचं काही अवघड नसतं, कारण रागाला रागाने प्रत्युत्तर करणं काही फार अवघड गोष्ट नाही. परंतु आपण त्याच्यात पडत नाही. आपण म्हणतो काही गरज नाही, जाऊ दे, काय त्याला राग आला आहे, आता त्याचं मन थाऱ्यावर नाही आहे म्हणून तो असं बोलतो आहे, सोडून द्यावं. आपण तो विषय सोडून देतो. पण ते जे काही ऐकलेलं असतं ते काही सगळं इरेज झालेलं नसतं, ते काही सगळं पुसून टाकलेलं नसतं, ते पुसलं गेलेलं नसतं, ते कुठेतरी आतमध्ये राहतं, ते संस्कारांच्या रूपाने राहतं. त्या संस्काराला असा तो जो मनुष्य पुन्हा पुन्हा भेटायला लागला आणि आपल्या काही एखादं काम असतं, सामाजिक काम असतं, त्या कामामध्ये माणसं भेटत राहतात आणि एकत्र कामं करत राहतात. काम करत असताना त्याच्या स्वभावातले गुणदोष आपल्या लक्षात आले. म्हणतो अरे बापरे, ह्या माणसाबरोबर काम करणं अवघड आहे आपल्याला, कारण त्याला आपल्याशी जुळवून घेता येत नाही आहे. असं का म्हणतो? कारण आमच्या अंतःकरणावर ते संस्कार असतात की एकदा असं बोलला, दुसऱ्यांदा असं बोलला, तिसऱ्यांदा असं बोलला, अरे हा प्रत्येक वेळी असंच म्हणतो, अरे हा प्रत्येक वेळी सामाजिक कार्य ना त्याच्या घरचं आहे ना माझ्या घरचं आहे, त्यात त्याचा काय लाभ, माझा काय लाभ. आपल्याला करायचं आहे तर संस्थेचंच काम करायचं, पण तरीसुद्धा त्याच्या वागण्यामध्ये कुठेतरी अलगपणा आहे. आमच्या मनावरती ते सारखे विचार आपण आत दडपून टाकतो, नाही आपल्याला जुळवून घ्यायचं आहे, चला पुढे, चला पुढे. माणूस सारखं हातामध्ये कात्री घेऊन बसत नाही, सुईदोरा घेऊन बसतो. तो म्हणतो कापायला किती वेळ लागतो? काही नाही, कापायचं नाही, एकमेकांची कात्री घेऊन 2 तुकडे करायला काही वेळ लागत नाही. बस सुईदोरा घेऊन बसावंच, जितकं शक्य आहे तितकं जोडावं, जितकं आपल्याला शक्य होईल. पण हे सगळं करत असताना माणसाचं मन, आपण काय सामान्य माणसं आहोत, सामान्य माणसाच्या मनामध्ये जे खोटं आहे, जे चुकीचं आहे, जे अन्यायकारक घडलेलं आहे ते त्याला गप्प बसू देत नाही. त्याच्या मनामध्ये त्याचे संस्कार कारण स्मरण राहतं ना, की असं बोलला होता, असं वागला होता, अरे आता पुन्हा तसंच, पुन्हा त्यांनी तसाच अपमान करावा, पुन्हा त्यांनी तसंच बोलावं. अरे हे काय, एकदा झालं, दोनदा झालं, 10दा झालं, 100 वेळा झालं. मग ते जे संस्कार आहेत ते जेव्हा दृढ व्हायला लागतात, कारण एकावर एक ती इम्प्रेशन्स येतात, ती अधिक घट्ट होतात, ती अधिक तीव्र होतात, अधिक पक्की होतात, कायम होतात. आता त्या कायम झालेल्या संस्कारांच्यामधून वासना निर्माण होते की नाही बुवा, आपल्याला जमलं ना तर ह्या संस्थेत काम करावं, नाही जमत असेल, आपल्या डोक्याला जर त्रास होत असेल या सगळ्याचा, तर इथून आपण निघून जावं. हे इथे राहणं काही बरं नव्हे, कारण हे सगळे पैशाचे हिशोब असेच व्हायचे, ही सगळी ध्येयधोरणं ठरवायची, ती अशीच चालायची, ते त्यांना पटणार नाही, आपल्याला पटणार नाही. हे आर्थिक नियोजन त्यांचं आपल्याला पटणार नाही, आपण सांगतो ते ऐकणार नाही. जाऊ दे ना, आपल्या डोक्याला त्रास कशाला. आणि त्याचबरोबर जे घडतं आहे ते आपल्याला जे योग्य नाही वाटलं की ह्या संस्थेचं काम करून आपण संस्था इतकी वरती आणली आणि आता
त्या संस्थेला चांगल्या प्रकाराने चांगले दिवस येण्याचा काळ आला आणि ही अशी माणसं जर त्याला बिघडवायला लागली तर आपण काय करायचं? आणि मग मन विषण्ण होतं माणसाचं. नुसतं विषण्ण नाही होत, त्याचे सगळे संस्कार आहेत त्या घटनेच्या भोवतीचे ते एकत्र होतात. ते वासनांच्या रूपाने तिथे वासना म्हणून तयार होतात. त्या आपण म्हणतो ना, आता खरं सांगू का, तिथे गेलं की ती माणसं बघावीशी सुद्धा वाटत नाही. असं वाटतं संस्थेमध्ये त्या मिटिंगला तरी कशाला जायचं, असं म्हणून माणूस दूर होण्याची इच्छा करतो, पण तोंडाने बोलत नाही, कारण वाईटपणा घ्यायचं. सामाजिक कार्यामध्ये एकच असतं की डोक्यावर बर्फन तोंडात साखर ठेवूनच काम करावं लागतं. ते काही आपलं वैयक्तिक नाही आहे. तिथे तोंडातली भाषा बदलली की आत्तापर्यंत केलेलं तप संपलं. आत्तापर्यंत जे करत आलो ते सगळं संपून जातं. थोडा जरी राग आला आणि काही दोन शब्द माणसाच्या मुखातून गेले की संपलं. म्हणून डोक्यावर बर्फन तोंडात साखर हे त्याचं आपल्याला एक दिलेला मूलमंत्र आहे असं म्हणावं चालावं. आपला तो विषय नाही. आपला विषय असा आहे की अशा घटना जेव्हा वारंवार घडतात तेव्हा ती वासना तयार होते, पण ती वासना आतच राहते. कारण आपण बोलत नाही. काहीतरी करावं, अगदी एखादं चरचरीत उत्तर त्यांना देऊन टाकावं असं माणसाला वाटतं. तो देत नाही, गप्प राहतो. आणि मग त्याचा जो ताण आहे तो जेव्हा अंतर्मनावरती वाढत जातो किंवा येतो, काय होतं, स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये ती माणसं आली आहेत, भांडाभांडी चालली आहे, आपण संस्थेत आहोत, नुसता गोंधळ चालला आहे, सगळे एकमेकांना खुर्च्या फेकून मारतायत, कोण कोणाला शिवीगाळ करत आहे, कोण कोणावर रागावत आहे, सगळ्यांनी आपली मर्यादा सोडली आहे, सगळे बेताल वागतायत. हे सगळं आपण पाहतो. तो बघा, आपल्याला वाटत होतं ना की कोणता ना कोणता तरी दिवस असा येणार आहे की आपल्या संस्थेवरती त्याची अडचण निर्माण करणारी परिस्थिती येऊन उद्भवणारच आहे किंवा येऊन पडणारच आहे, निर्माण होणारच आहे. आता जेव्हा हे सगळं बऱ्यापैकी होऊन जातं, माणसाच्या मनावरचा ताण कमी होतो, त्या वासनांचा तिथे निचरा होतो. स्वप्न त्याच्याही करता आहे की आम्हाला जे काही करायचं आहे करावंसं वाटत नाही. जे आपण बघतो आहोत ते बघत असताना आपल्याला दिसतं आहे. आता देशाची परिस्थिती आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये कुणी कुणाला त्रास देतं, कुणी कुणाला बोलतं, कुणी कुणावर अन्याय करतो. आम्हाला सहन होत नाही, आम्ही गप्प बसतो आणि काही बोलत नाही. पण केव्हा तरी मनुष्याच्या स्वप्नात अशा घटना घडून जातात की त्याला खूप छानसं काहीतरी आशादायी स्वप्न पडतं, किंवा त्याला ही सगळी वाईट माणसं आहेत, त्यांना शिक्षा झाली आहे असं त्याला स्वप्नात दिसतं. काय आनंद होतो त्याला की अरे, आपल्याला वाटत होतं नाही या लोकांना केव्हा ना केव्हा तरी त्याचं हे झालंच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. असा अन्याय दुसऱ्यावर करता, त्या अन्यायाकरता जे कठोर शासन व्हायला पाहिजे ते झालंच पाहिजे. म्हणजे अशा अनेक घटना आमच्या अंतःकरणामध्ये, अनेक गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये. एवढंच नाही, दिवसभरामध्ये आम्ही जे करत असतो, व्यवहार करतो, त्यात चांगले वाईट, भले बुरे, आवडणारे न आवडणारे, मनाला क्लेश करणारे, कधी मनाला सुख देणारे, लहान 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 छुटफूट गोष्टी असतात. हे फार मोठ्या नसतात. त्या सगळ्याच जर गोष्टी अशा साठत राहिल्या, जर पायलप होत राहिल्या, ते ओझं आपल्याला झेपलं नसतं. पण आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते, आपल्याला जेव्हा स्वप्न पडतात, काही स्वप्न जरा अधिक गाढ झोपेत पडतात, ती आपल्याला कळत नाहीत. ती आपल्या अंतर्मनातल्या इच्छा, आकांक्षा, वासना, संस्कार या सगळ्यांचा अगदी डेली, अगदी रोज त्याचा निचरा करतच असतात. तिथे नुसता प्राण त्याचं वॉशिंग मशीन घेऊन बसलेला नसतो की फक्त मेंदू साफ करा, तो सगळ्याची साफसफाई करतो. इथे सुद्धा जे आमच्या मनातून काढून टाकण्यासारखं आहे, ह्या सगळ्याचा ताण देहावरचा कमी, म्हणून तर आपण म्हणतो ना की गाढ झोप लागणं हे एक वेगळं स्वरूप आहे. तो जो सुषुप्तीचा विचार आपण करू ते. पण इथे अगदी साधारण पातळीवर सुद्धा जी स्वप्नांची स्थिती आहे, जी तरलता आहे, त्या तरलतेवरती सुद्धा
एक स्थिर स्थिती आहे. त्यातल्या स्थिर स्थितीमध्ये ही सगळी साफसफाई होऊन जाते. नाहीतर आयुष्यभर घडणाऱ्या प्रत्येक क्षणाला आमची प्रतिक्रिया आहे. प्रत्येक क्षणाला एक संस्कार निर्माण होतो. तो कुठे जातो? अंतर्मनातच जातो. किती साठवणार ते अंतर्मन? नाही साठवत. त्या सगळ्याचा निचरा करतच जातं. आणि आपण आपली भूमिका स्थूलामध्ये बदलत नेली तर आपल्या अंतर्मनामध्ये सुद्धा ही जी साठवणूक आहे ती चांगल्याची होते. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन काय होतं? चांगल्यात होतं, चांगल्या प्रवृत्तीत होतं. आपल्याला स्वप्नापर्यंत सुद्धा जावं लागत नाही. त्या चांगल्याचा परिणाम हा जाणवायलाच लागतो. आपल्याला काही प्रमाणात तो जागृतीत पण कळतो. आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींचंही तसंच आहे. त्या वाईट गोष्टीसुद्धा धुवून निघून जातात. पण ज्या फार तीव्र असतात त्याची बोच कमी होत नाही. मग ती जागृतीत सुद्धा आम्हाला बोच शिल्लक राहते. आपण म्हणतो नाही नाही हे सोडलं पाहिजे, हे बरोबर नाही. कुठल्याही प्रकाराने वाईट विचार करत राहून आपण कोणत्याही घटनेकडे पाहता कामा नये. आपल्याला चांगल्या विचारातच राहिलं पाहिजे. आपल्याला तो विचार आहे तो योग्यच करायला पाहिजे. कारण त्याच्यातून निष्पन्न काही होणार नाही आहे. जे वाईटाने आणखीन बिघडत जाणार आहे, जे वाईटाने आपली मानसिकता, मन निकोप राहणं, मनाच्या निकोपतेकरता सुद्धा स्वप्नाची गरज आहे. म्हणून कोणी म्हणतं मला स्वप्नच पडत नाहीत. त्यांना स्वप्न पडत असतात. कारण मला कधी स्वप्न पडत नाहीत, मला काही स्वप्न माहीत, असं नाही होत. फक्त त्या स्वप्नाची जी स्थिती असते किंवा त्याची जी पायरी असते, त्या ज्या पायरीवरती स्वप्न पडतात त्या पायरीपर्यंत त्याची जाणीव पोचत नाही. त्या पायरीपर्यंत तो जाणीवेने गेलेला नसतो. म्हणून त्याला स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्नावस्था असतेच. तर सदा सर्व काळ गाढ निद्राच मिळते असं नाही आहे. आणि स्वप्नकाळामध्ये जर माणसाच्या स्थूल व्यवहारामध्ये जर विचारांचे कल्लोळ असले तर ते सगळे कल्लोळ घेऊन जेव्हा माणूस झोपतो तेव्हा त्याची स्वप्न पुष्कळ तरल पातळीवरती सुद्धा असतात. ती सारखी स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये सारखं कुशी बदलतो माणूस. ते स्वप्न पडतं मग सगळं अरे स्वप्न पडतं आहे, ते स्वप्न सुटतं, माणूस पुन्हा थोडासा जागा झाल्यासारखा होतो, पुन्हा त्याला स्वप्न पडतं. म्हणजे खूप विचारांचे कल्लोळ, विचारांचे तरंग किंवा विचारांच्या मधली जी अस्वस्थता आणि असमतोल काही असू शकतं. आणि त्याचबरोबर ती अस्वस्थ करणारी जी स्थिती असते जागृतीतली, ती स्थिती अधिक तीव्र असते, म्हणून स्वप्नात त्रास देते. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की स्वप्नातले अनुभव आहेत ते फार वेगळे आहेत, प्रविविक्त, अगदी सुटे अनुभव आहेत की मनुष्याला एकाचा एकाशी मेळ नसतो. काय स्वप्न पडलं आहे जागं पडल्यावर झाल्यावर आपल्याला आठवतसुद्धा नाही. आपण गाढ झोपेत निघून जातो, त्या रात्रीच्या इकडे काय होत असतील हालचाली त्या आपल्याला कळतसुद्धा नाही. पण तो तेजस आत्मा आपल्या तेजाने आत एक सगळा माहोल निर्माण करतो, आत एक वातावरण निर्माण करतो. त्या वातावरणामध्ये आपल्या अनेक गोष्टींचा, अनेक विचारांचा, अनेक संस्कारांचा, अनेक वासनांचा तो निचरा करत असतो. त्यांनी निचरा केलेला असतो. आणि त्यांनी जर तसा केला नसताना आम्ही केव्हाच वेडे झालो असतो. कारण आज मला हे पटलं नाही म्हणजे मला पटलं नाही हे किती तीव्रतेने असतं माणसाचं, की त्याला अगदी काय करू सुचत नाही, काही काय करू मला आता समजत नाही, इतकी तीव्रता असते. आता त्याची इम्प्रेशन्स काय कमी असतात? त्याचा जो पडणारा प्रभाव असतो मेंदूवर तो काय कमी असतो? पण म्हणतो बोलता येत नाही म्हणून, गप्प बसतो म्हणून, सगळं चालवून घ्यावं लागतं म्हणून. मनुष्य आपापल्या परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घटनांचा एक लेखाजोखा ठेवून असतो. त्याला माहीत असतं काय मला त्रासदायक आहे, काय माझ्या उपयोगाचं आहे. पण हे घडतच राहतं, असंच घडतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे जे स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या बाबतीत
जे तुम्हाला वाटतं तसं म्हणाले नाही आहे. ही सुटी 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 स्वप्न पडत राहतात. आमच्या मनातल्या भावभावना, इच्छा, आकांक्षा, वासना, काही विरोधी, काही अनुकूल, अशा अनुकूल प्रतिकूल गोष्टींचा त्या ठिकाणी हिशेब तो तैजस आत्मा करत असतो. आणि तो त्याचा लेखाजोखा मांडून यातलं काय संपवण्यासारखं आहे याच पातळीवर. आपण जसं म्हणतो की माणूस आपल्या घरामध्ये काम करणारी माणसं, मग माताजी ये क्या करना, ये कैसा करेंगे, नहीं जो आपको लगा वैसा कर लो, आपका हिसाब आप ही पुरा कर लो. बाबा तुझ्या पातळीवर हा विषय संपवून टाक असं सांगून आपण पुढे जातो. का बरं? तसं आहे तिथे. कारण आपल्याला माहिती आहे किरकोळ गोष्टी आहेत, किती मनावर घ्यायच्या आहेत, करू दे ना त्याचं त्याला. त्या सगळ्याचा निर्णय मीच घेतला पाहिजे असं थोडंच आहे. घेईल त्याचा तो निर्णय. तसं आहे तिथे की हे जे छोटे मोठे चूटफूट असे काय जे संस्कार तिथे निर्माण होत असतात त्या सगळ्यांचा लेखाजोखा त्या दिवशी घेऊन मोकळे होतात. त्या पातळीवरती ते संपवलं जातं. पण फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञांनी जे म्हटलं आहे की त्यांनी स्वप्नामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक घटनेचा लैंगिक विकृतीमधूनच अर्थ लावला आहे. आणि जागृतीमध्ये मनुष्य जे सगळे व्यवहार करतो त्या सगळ्या व्यवहारांना त्यांनी त्याचीच जोड दिली आहे. मला माहीत नाही की परदेशी मनुष्य इतका जवळून आपण अनुभवत नसतो म्हणून त्याच्या मनाच्या भूमिका कशा वर खाली होतात हे आपल्याला माहीत नाही. परंतु आजपर्यंतच्या भारतीय समाजामध्ये, निदान 50 वर्षापूर्वीपर्यंतच्या भारतीय समाजामध्ये 60 ते 70% लोक हे सुसंस्कारांनीच घडलेले होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी विकृती सरसकट नव्हती. आज आपण पाहतो तर आज विकृती ही 70% लोकांमध्ये दिसते. 30% लोक सामान्य असतात, चांगले असतात किंवा योग्य विचार करणारे, नैसर्गिक प्रेरणांवर जगणारे असतात की त्यांच्या प्रेरणा निसर्गाने ज्याला चांगलं म्हटलं आहे, जे ज्याच्याकरता दिलं आहे त्याचा उपयोग ते करून योग्य प्रकाराने घेतात असं आपल्याला म्हणता येईल. कारण डोळे आहेत आमचे, त्यांनी काय बघावं, काय करावं, काहीही निर्माण करतो विकृत आणि ते मनुष्य बघत राहतो. कानांनी काय वाटेल ते ऐकतो. आता आपल्याला काही ते बोलायला आवडत नाही म्हणून आपण बोलत नाही. परंतु विकृती ही जेव्हा सर्वदूर दिसते, ही सगळी जी विकृती आहे आपल्याकडे नाही आहे असं मी म्हणत नाही, पण एकेकाळी तरी आपल्याकडे हे प्रमाण कमी होतं. अलीकडे आपल्याला म्हणता येणार नाही तसं, कारण आजकाल समाजकारण, राजकारण, संस्कारांचा अभाव, धर्माची कुचेष्टा अशा अनेक गोष्टीतून माणसाचे संस्कार हे खूप बदललेत आणि त्यांनी आपलं जीवन बदलून घेतलं आहे. त्यामुळे आपण सांगू शकत नाही. पण फ्रॉइड जे म्हणतो त्याप्रमाणे जर मनुष्याची प्रवृत्ती अशी विकृत होत असेल तर जागृतीमध्ये त्याचं जीवन काही फारसं चांगलं असतं असं नाही आहे. कारण प्रत्येक घटनेचा आयाम जर तुम्ही असा द्याल, आणि आपल्याकडे तर नाहीच आहे. आपण आपली कुटुंब पाहतो, आपण आपल्या जवळपासची माणसं बघतो, विकृती असणारी माणसं फार थोडी आहेत. माणसांवर चांगले संस्कार आहेत. आता दिवसेंदिवस माणसं ढोंगी, लबाड, स्वार्थी हे सगळं प्रमाण आता यायला लागले आणि हे जास्त यायला लागले. आणि सगळ्यात जास्त म्हणजे सत्याचा अपलाप, खोटं बोलणं हे मनुष्याकडे सहज यायला लागले. सांगण्याचा हेतू असा आहे की यातून माणसाचं स्वास्थ्य संपतं. ह्या अशा गोष्टी ज्याला मी काही फक्त फ्रॉइड कारणीभूत आहे असं म्हणत नाही, पण ती थिअरी आमच्यासारखा मनुष्य तर काही स्वीकारू शकत. त्यांनी जी थिअरी मांडली आहे, माणसाचं जीवन हे काही एकाच गोष्टीवरती अवलंबून नाही आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळी विकृती काही एकातून नाही निर्माण. माणसाच्याकडे खूप गोष्टी आहेत, खूप गुण आहेत. त्याच्या जीवनात त्याच्या आनंदाचे आणि त्याच्या महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या गोष्टी, ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्रायोरिटीज म्हणतो, की माणसाला काय महत्त्वाचं वाटतं,
माणसाला काय योग्य वाटतं, माणसाला काय मिळवावंसं वाटतं, अशा खूप गोष्टी आहेत. एक गोष्ट आहे असं नाही. आणि त्यामुळे अलीकडचे मानसोपचार तज्ज्ञ जेव्हा माणसावरती प्रयोग करतात किंवा त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी ते अडकलेले आहेत, कुठेतरी ते चुकलेले आहेत. असो, तो आपला विषय नाही आजचा. परंतु एक गोष्ट अशी आहे की यांनी नाना प्रकारच्या दडपणांनी असं गुदमरलेलं ज्याचं मन आहे, त्या मनाला त्याच्या कोंडलेल्या वासनांना त्याला मोकळीक द्यावी, ही जी भूमिका मांडून ठेवली आहे, ती भूमिका एकाच दृष्टिकोनातून खरी आहे किंवा तोच एक दृष्टिकोन आहे असं वैयक्तिक तरी आपल्याला वाटत नाही. परंतु एक निश्चित आहे की मनावरचा येणारा विचारां नाही तर बघा, आजच्या इतक्या त्रासामध्ये सुद्धा, म्हणजे आज जो ताणतणाव जीवनामध्ये आहे, कारण जी गती जीवनाला आली आहे ती गती त्याला सुधरत नाही आहे, त्याच्या मेंदूलाही शांत ठेवत नाही, त्याच्या मनालाही शांत ठेवत नाही. या सगळ्याचे जे त्रास आहेत ते त्रास, त्याच्याबरोबर आज जो तो माणूस मेडिटेशन, ध्यान, योगा, देवधर्म, देवळात जाऊन दर्शन, स्तोत्रांचं पठण, हे काही ना काहीतरी दिवसाकाठी करायला पाहिजे, काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळवायला पाहिजे, हे जे काही तो म्हणत राहतो त्याचं कारणच एक आहे की कुठेतरी विचारात पॉझिटिव्हिटी खरंच आली, कुठेतरी जीवनामध्ये थोडंसं स्थैर्य आलं, तर जेव्हा रात्री डोळे मिटून झोपतो तेव्हा ज्याचा निचरा करायचा आहे अशा गोष्टी फार नाही राहत. रोज ह्या ताणतणावातून आम्ही एक मोठा डोंगर उभा केला तर त्याचा जो निचरा केला जाईल, अर्धाच डोंगर संपेल, अर्धा डोंगर राहील, पाहिलं फोत राहील ना, प्रेशर पाहिलं फोत राहील. कुणाकरता प्रेशर आहे? त्या तेजस आत्म्याकरता सुद्धा आहे, शरीरामधल्या विकृतीचा निचरा करणाऱ्या शक्तीकरता सुद्धा आहे. तरी ती निकराने प्रामाणिकपणे करत असते. आणि त्यामुळे हा जो स्वप्नाच्या प्रांतामध्ये हा तेजस आत्मा आपल्या ठिकाणी आपल्या तेजानी अशी सृष्टी निर्माण करतो की ज्या सृष्टीने आमच्या वाईट गोष्टी निघून जाव्यात, चांगल्या गोष्टींचा आम्हाला लाभ व्हावा, मनाला प्रेरणा मिळावी, मनाला उत्तेजना मिळावी, मनुष्याला शांती लाभावी, माणसाचं मन स्थिर व्हावं, माणसाची बुद्धी ताजीतवानी व्हावी, हे सगळं तो घडवत राहतो. आणि हे घडत राहतं केव्हा? जेव्हा माफक प्रमाणामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू. दिवससुद्धा असाच प्लॅन करावा. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की आता पुढे येईलच आपल्याला की साधनेमध्ये सुद्धा माणसाची जागृती मनुष्य जितकी उत्तम प्रमाणामध्ये राखेल किंवा तिचा उत्तम प्रमाणामध्ये त्याचं नियोजन करेल किंवा तिथे आपले मनबुद्धी, व्यवहार, आचार हे तिथे जितके निकोप ठेवेल तितकी त्याची ही स्वप्नावस्था आणि गाढ झोप. नाहीतर आता काय, थोडे दिवस पुढे गेले की 50 झाली, 60 आली की झालं, गोळ्या लागल्याच झोपेच्या. झोप येतच नाही हो, काय करणार, किती वेळ वाट पाहावी लागते, झोप येतच नाही, झोपेची गोळी घ्यावी लागते. प्रयोग करून बघावं, देवाचं स्तोत्र म्हणत पडून राहावं, येते का झोप बघावं, नामस्मरण करत पडावं, येते का झोप बघावं. झोप येत नाही आहे असं जेव्हा सुरुवातीलाच लक्षात येईल तेव्हाच त्याच्यावर उपाय करावा, तेव्हाच आता कसं होतं, आपल्या अनेक दुखड्यांनी अनेक औषधं आपल्याला घ्यावी लागतात. त्या औषधांचे जे परिणाम आहेत, जे घातक परिणाम आहेत, ते घातक परिणाम पण झोप उडवतात. आता त्या परिणामांना तोंड द्यायला पुन्हा झोपेची गोळी घ्यावी लागते. म्हणजे ते विशेष सर्कल आहे, ह्याच्याकरता ते, त्याच्याकरता हे, आणि म्हणून ते सगळं फिरत राहायचं. परंतु मुळामध्येच आपल्याला जर बेतता आलं, मुळामध्येच आपल्याला जर समजून घेता आलं, तर ही दोन्ही प्रांत खूप महत्त्वाचे आहेत. पहिला प्रांत स्थूलाचा, तो सर्वात जास्त महत्त्वाचा. आमचा आचार कसा असावा, आमचे विचार कसे असावेत, आमचे व्यवहार कसे असावेत,
जेव्हा लक्षात येतं की हा ताण 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 आता टोकाला वाढत चालला, तिथेच तो थांबवावा. जेव्हा लक्षात येईल हा अति होऊन, याचा अतिरेक होऊन, हा जर आमच्यावरती आमच्यावर परिणाम केला तर उपयोग काय? आम्ही जर असा वेड्यासारखा परिणाम करून घेतला, याचा अर्थ तो अविवेक आहे. नुसता अविवेक नाही आहे, तो मूर्खपणा आहे. तुम्हाला येणारी घटना जी आहे त्या घटनेला तोंड देताना योग्य प्रकाराने तोंड देताच आलं पाहिजे. नाही देता आलं तर त्याला अर्थ नाही आहे. कारण आपल्याला जर नीट जगायचं असेल, दुःख कोणाला नाही, दुःख आणि शोक ह्याच्यात अंतर आहे. दुःख कायम आहे. एखादी घटना जर तुम्हाला त्रासदायक घडली तर त्याचं दुःख जाईल कसं? ते राहणारच आहे. म्हणून रोज त्याचं ब्रुडिंग करत बसायचं, रोज आपल्या डोक्याला कुरतडत बसायचं, मनाला कुरतडत बसायचं. आपले सगळे रोजचे व्यवहार आहेत ते व्यवहार सोडून द्यायचे नाही. मनुष्याला असं करून चालणार. आणि असं जर वागत गेला तर शरीरापासून बुद्धीपर्यंत सगळ्याला विकृती आल्याशिवाय राहणार नाही. मग आम्ही काय उपयोग? आम्ही माणसं म्हणून काय उपयोग? आम्ही सुशिक्षित म्हणून काय उपयोग? आम्ही विचार करू शकतो म्हणून काय उपयोग? शक्यतो माणसाने आपल्याला सावरण्याचाच प्रयत्न करावा. कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने सावरल्याशिवाय त्याला त्याच्या दुःखालाही त्याला तोंड देता येत नाही. असो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ही जी स्वप्न अवस्था आहे त्या स्वप्न अवस्थेविषयी आपल्याला अजून थोडंसं बोलता येईल. त्याचं कारण असं आहे की ही स्वप्न अवस्था आमच्या जागृतीवर अवलंबून आहे आणि पुढची जी गाढ झोपेची स्थिती आहे ती पण त्यावरच अवलंबून आहे. ह्या जागृती आणि स्वप्न अवस्थेवरच अवलंबून आहे. आपण एकाच विषयावरती येऊन थांबू की झोपेकरता जेव्हा आम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात, औषधांचे परिणाम म्हणून गोळ्या घ्यायला लागणं आणि आमची मानसिक स्थिती बरोबर नाही, आम्हाला स्वास्थ्य लाभत नाही, मन चंचल राहतं, त्यामुळे त्याची काही झोपताना जी तगमग आहे ती कमी होत नाही, मग झोपेची गोळी घेतो. तर ती झोपेची जी गोळी आहे ती आधी सुटली पाहिजे हे खरं. आणि झोपेची गोळी ज्या स्वप्नांमध्ये आम्हाला नेते ते काय आहे माहिती आहे का? ते कृत्रिम आहे. ती जी झोप आहे ती झोप कृत्रिम आहे. म्हणून त्या झोपेतलं स्वप्नही कृत्रिम आहे. आणि ते जे कृत्रिम स्वप्न आहे ना, ते कृत्रिम स्वप्न माणसाला स्वास्थ्य देत नाही. म्हणजे झोप नीट न झालेला मनुष्य, एखादा दारूच्या नशेतून बाहेर आलेला मनुष्य म्हणतो की त्याचा हँगओव्हर अजून शिल्लक आहे. त्याची दारूची नशा काही पुरती त्याला त्याच्या बाहेर लगेच काढत नाही. तसंच झोपेच्या गोळीचं आहे. झोपेच्या गोळीचं सुद्धा माणसाच्या मनावर एक ताणच आहे, एक हँगओव्हरच आहे. काही नाही हो, झोपेची गोळी घेऊन झोपतो खरं, काय स्वप्न 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 पडत राहतात, काही गाढ झोप लागत नाही. सकाळी उठल्यावर काही आम्हाला फ्रेश वाटत, ताजंतवानं वाटत नाही, काय करणार? आणि अशा अनेक समस्यांमध्ये जेव्हा आम्ही अडकतो तेव्हा ह्या दोन आत्म्यांचा विचार आम्हाला करावा लागतो की जो आमचा वैश्वानर आणि हा तैजस, हे दोन आमचे कसे सखे आहेत, हे कसे आमचे जवळीक साधणारे आहेत, ते कसे आम्हाला ह्या समस्यांमधून बाहेर काढणारे आहेत. असो, आपली वेळ झालेली आहे. आपण आजचा विषय इथे थांबवूया. श्रीकृष्ण अर्पण.